जयराम रमेश यांनी एक ट्विट केलेलं आहे की UGC मधल्या ज्या SC ST आणि OBCच्या जागा आहेत ज्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या तिथे कॅन्डिडेट मिळत नसल्यानं आता त्या ओपनसाठी दिल्या जाणार आहेत आणि आरक्षण खतम करण्याचा हा RSS आणि भाजपचा डाव आहे असं त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. आपली काय भूमिका आहे? मुळात एक असं आहे की ट्रान्सफर करणं आपण जे म्हणतो फ्रॉम वन कॅटेगरी टू अनदर कॅटेगरी, म्हणजे SCची कॅटेगरी ट्रायबलला ट्रान्सफर करणं किंवा ट्रायबल किंवा SCची कॅटेगरी जनरलला करणं हे सुप्रीम कोर्टाने बॅन केलेलं आहे आणि ते करता येत नाही. फार तुम्हाला सारा कॅन्डिडेट मिळाला नसेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आफ्टर एफर्ट, तर झोन ऑफ कन्सिडरेशन खाली करून तुम्हाला म्हणजे लोअर डाऊन करून तुम्हाला अजून मिळतात आहेत का ते बघण्याचं असताना सांगितलेलं आहे. ती प्रोसेस घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचं असणारं सरकार काही करू शकतं का त्यांना नियम आणि नियमावली या दोन्हीही मान्य नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि सर आता OBCच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा हे होते, छगन भुजबळ म्हणतात की मराठ्यांना जे ड्राफ्ट करून दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा, त्यांची मागणी आहे. ते माझं म्हणणं असं की ते कॅबिनेटमध्ये आहेत, त्यांनी पब्लिकली हे भांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून OBCसाठी राजीनामा द्यावा. म्हणजे मग ते जे म्हणतात आहेत त्याला वेटेज आहे. नाही ते एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं, या दोन गोष्टी हातात कशा जातील? साहेब, मराठा आरक्षण संदर्भात एकनाथ शिंदे यांनी डाव साधला म्हणून तुम्ही असं म्हटलं होतं कालच्या स्टेटमेंट. नाही, मी डाव साधला असं नाही म्हणेन. मी असं म्हणालो की एकनाथ शिंदे सगळ्यात टॉलेस्ट नेते झाले मराठा समाजामध्ये. त्यांनी सिक्सर मारला आणि त्यांच्या सिक्सरमुळे उरलेले सगळे मराठा नेतृत्व जे आहेत ते बोल्ड आउट झालेत अशी परिस्थिती आहे. तुमचं काय म्हणतं आहे? भाजपनं जे OBCला आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हटलं होतं, नंतर एकनाथ शिंदे काल मी तेच म्हणालो की हा जो भारतीय जनता पक्षाचा आणि एकनाथ शिंदेचा जो खेळ होता की भारतीय जनता पक्षाने OBCला गोंजरत राहायचं आणि एकनाथ शिंदेंनी असणारा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याच्याबरोबर बोलत राहायचं. एकंदरीत असं दिसतंय की ह्या भांडणामध्ये एकनाथ शिंदे जिंकले आणि ते मराठा समाजाचे सगळ्यात टॉलेस्ट नेते झाले अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष जो OBCला विश्वास देत होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीने धक्का लागू देणार नाही, OBCंची भावना अशी झाली आहे की आम्हाला आता धक्का लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आम्हाला फसवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचाही विकेट OBCच्या संदर्भातलं बोल्ड आऊट झाले अशी परिस्थिती आहे. मराठा समाजामधनं असताना अगोदरच ते बोल्ड आऊट होते. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा लॉस या सगळ्या ह्याच्यामध्ये तो भारतीय जनता पक्षाचा झाला आहे अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.